तर शिरपूर आत्महत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलेलं आहे। आत्महत्याग्रस्त तरुणाकडून 2 महिलांना धमक्या दिल्या होत्या असं समोर आलंय। लग्न न केल्यास आत्महत्या करेन अशा शब्दात या धमक्या दिल्या होत्या। संदीप राजपूत हा तिला अशी धमकी दिली होती त्याने की तू जर माझ्याशी लग्न करणार नाही तर मी तापीमध्ये उडी मारेल आणि मी मरून जाईल अशी त्याने धमकी दिलेली होती सर। तर त्या नराधमाला आणि त्यांचे जे काही आमचे आदिवासी महिलांबद्दल जे काही ते वार्ता पसरवत आहेत, जो का आमच्या आदिवासी महिलांवर अत्याचार झालेला आहे, तर त्याला आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा। जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही सगळे आदिवासी बांधव नक्की आंदोलनाला इशारा देऊ। तो जर निर्दोष राहिला तर तो समोरासमोर येऊन बोलला असता। तो गुन्हेगार आहे, तो त्याच्या हिशोबाने स्वतःनेच सजा घेऊन घेतलेली आहे। पण उलटा गुन्हा आमच्यावरती दाखल करायचं मागणी करत आहे। हे पब्लिसिटी करणाऱ्यांना काहीतरी शिक द्यावी। उगाच मेटर कुठं करता येते, बदनाम करण्याच्या मागे लागले होते आणि पूर्ण करूनच दिलं। तर संदीप राजपूत 8 वाजता आला तर रात्री 9 तारखेला येऊन काही माही बोलत होता मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मुलं बाळवाली मी सांगितलं त्याला तरी तो ऐकायला तयार नाही होता। म्हणे मी मरून जाणार तुझ्यावर येणार असं तसं बोलत होता। मला पूर्ण सांगितलं तरी तो ऐकायला तयारच नाही होता। माझ्यासोबत तुला फिजिकल व्हावं लागेल, हे व्हावं लागेल, रेप करायची कोशिश करत होता। हात पकडून घेतला होता त्याने मला।